बऱ्याच कमेंट येतात ताई डिझाईनचे गळे दाखवा किंवा डिझाईनचा गळा काढायचा असेल तर शोल्डर किती घ्यायची किंवा काय 12 इंचाचा गळा खोल करायचा असेल 11-12 तर त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. ते पण तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. मोजून घ्यायचा आहे मुंडा. तर हा किती भरतो 8.5 भरतोय तर पाव इंच खाली उतरवायचा आहे. असा पाव इंच खाली उतरवायचा. हा बरोबर आता आपला 8.25 भरले म्हणजे की हा टक्स मिटवल्यानंतर ही जी बाजू आहे कमरेची ती एका सरळ रेषेत येते. जोडणार आहोत आपण पट्टी इथून जोडणार आहे. तर इथं पाव इंच वाढलं जातं. जरी इथं कमी केलं तरी बघा आता इथून मी मोजून दाखवते तर बरोबर 10 इंचाचा गळा तयार होतो आपला. आज मी आपल्याला डीप नेक साठी कटिंग दाखवणार आहे. जर ब्लाउजचा डीप नेक असेल तेव्हा शोल्डर मध्ये किती ऍडजस्टमेंट करायची आणि मुंड्यामध्ये कशी ऍडजस्टमेंट करायची हे मी आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. कारण डीप नेक असेल तेव्हा शोल्डर पडते, गळा उतरतो या तक्रारी असतात किंवा आपल्याला सुद्धा चुकी होते, शोल्डर किती घ्यायची हे समजत नाही. तर ते मी आज सविस्तर माहिती देणार आहे आणि माझ्या या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघितली तर अजिबात तुमची शोल्डर उतरणार नाही ब्लाउजची आणि गळा सुद्धा खाली उतरणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नक्की कमेंट मध्ये सांगा की ही पद्धत तुम्हाला आवडली का. चला तर मग त्याला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण एक रेष ओढून घेऊयात. तुमच्या इथं पेपरची घडी असेल तर डबल फोल्ड किंवा सिंगल घेतली तरी चालेल. या साईडला उंची टाकून घ्यायचे. जी पण उंची असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करायचे. 13 असतील तर 14 करायचे आणि 14 असेल तर 15 करायचे. तर इथं आपण 13 घेऊया. 13 आहे म्हणून आपण 14 वर खूण करून घ्यायचे. 1 इंच शिलाई मार्जिन द्यायचंय शोल्डर साठी आणि कमरेसाठी. इथे टाकायचे आपल्याला शोल्डर. शोल्डर जर अंगावरचं माप 14 असेल तर त्याचे निम्मे 7. गळा आपला इथे 10 इंचाचा आहे समजा तर 10.5 वर खूण करायचे. तर 10चा गळा आहे तर 10.5 वर उंची टाकायची गळ्याची. आणि आपण आता इथं तुमच्याकडे मापाचा ब्लाउज आहे तर तुमचं हे 5.5 येणार आहे शोल्डर. पण जर अंगावरचं माप 14 आहे पूर्ण शोल्डर तर त्याचे निम्मे 7 येणार आहेत. तर इथं 7 घेतलेत आपण. पण आपल्याला या हिशोबाने 10 इंचाच्या गळ्याच्या हिशोबाने आपल्याला इथून 2 इंच वजा करायचे. तर टोटल आपली ही 5 इंच शोल्डर राहिली आणि त्यानंतर आपल्याला 3 इंचाची शोल्डर पट्टी टाकायची म्हणजे तयार तुमची 2.25 होणार आहे इथं. आणि इथे 3 इंच आपल्याला गळा रुंदी द्यायची पाठीवर आणि मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. डीप नेक असेल तेव्हा तुम्हाला या पद्धतीने शोल्डर ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. शोल्डरच्या निम्म्यातून आपल्याला 2 इंच कमी करायचे जेव्हा तुमचा 10 इंचाचा गळा असेल तेव्हा. तर इथं ही शोल्डर 5 इंच आलेली आहे. आता ही आपण पुढची शोल्डर पुसून टाकूया. आणि इथे आपल्याला टाकायचे इथं 5 आलेत, इथं 5 आलेत तर इथं 5.5 वर खूण करायचे. अर्धा इंच बाहेर आणि उंची आपल्याला 5.5 द्यायचे मुंड्याची कारण आपला डीप नेक आहे. तर डीप नेक कधी ठरतो तर जेव्हा तुमचा मुंड्याच्या खाली गळा येतो त्याला डीप नेक म्हणतात. मग आता इथं 5.5 आहे तर 6.5चा गळा, 7.5चा गळा किंवा 7चा गळा हे सगळे डीप नेक मध्ये येणार आहे. आणि त्यानंतर आता आपला आर्म होल टाकून घ्यायचंय. इथे तुम्हाला टाकायचे त्या अगोदर मुंड्याच्या अगोदर इथे तुम्हाला जी पण तुमची अप्पर चेस्ट आहे त्याचा 4था भाग टाकायचा आहे. तर 35 घेतले मी माप. 35चा 4था भाग 8.25. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचंय. आणि इथे आपल्याला टाकायचंय कमरेचा 4था भाग. कंबर आहे 30. 30चा 4था भाग येतो 7.5. तर 7.5 वर पहिली खूण करायचे. त्यानंतर 1 इंच टक्स साठी लागणार आहेत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेला 2.5 इंच टोटल घ्यावे लागतात आणि इथं अप्पर चेस्टच्या इथं 1.5 इंच. पण शिलाई मार्जिन आपण 1.5 इंचच घेतले खाली सुद्धा आणि वर सुद्धा. हे टक्स मध्ये जाणार आहेत आपले जे की आपण इथं टक्स अर्धा इंचाची देणार आहोत. अशा पद्धतीने ही कटिंग होणार आहे. डीप नेक असेल तेव्हा तुम्हाला या पद्धतीने कटिंग करायची आणि आता या बॉक्स मध्ये तुम्ही हवा तो गळा काढू शकता. आता बऱ्याच कमेंट येतात ताई डिझाईनचे गळे दाखवा किंवा डिझाईनचा गळा काढायचा असेल तर शोल्डर किती घ्यायची किंवा काय. तर शोल्डरचं माप हे असंच राहणार आहे जर तुमचा 10 इंचाचा गळा खोल असेल तर. आणि तुम्हाला अजून 12 इंचाचा गळा खोल करायचा असेल 11-12 तर त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. ते पण तुम्हाला बघायचं असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आता हा आर्म होल मी असा लावून घेतलाय आणि आर्म होल आहे आपला 16 इंच. तर 16चे निम्मे येतात 8 इंच. त्यामध्ये आपल्याला 1.25 इंच प्लस करायचे म्हणजे इथं होणार आहे
8.75 तर सॉरी 8.75 आपला हा राऊंड भरला पाहिजे मुंड्याचा. आता तो असा मोजून घ्यायचा आहे. इथं शिलाई मार्जिन सोडायचं, इकडं पण सोडायचंय आणि इथून आपल्याला आता हे मोजून घ्यायचंय मुंडा. तर हा किती भरतो 8.5 भरतोय. तर पाव इंच खाली उतरवायचंय. असा पाव इंच खाली उतरवायचा. 8.25 बरोबर भरला पाहिजे. हा बरोबर आता आपला 8.25 भरलेला आहे. तर इथून आपल्याला अर्धा इंच खाली वाढवावा लागलाय. हे 5.5 वर माप टाकलं तर अर्धा इंच उंची वाढवली म्हणजे 6चा मुंडा घेतला आपण, तेव्हा आपला हा परफेक्ट मुंडा झालेला आहे. आणि त्यानंतर हे सगळं कटिंग झाल्यानंतर इथे फिटिंगच्या इथे 1.5 इंच तुम्हाला असं तिरकस कट करायचंय. म्हणजे की हा टक्स मिटवल्यानंतर ही जी बाजू आहे कमरेची ती एका सरळ रेषेत येते. त्यानंतर आपला हा क्रॉस आहे, मुंडा क्रॉस गेलेला असतो त्यामुळे इथं तिरकस झालेला असतं. तर ते स्ट्रेट करून घ्यायचं काटकोनामध्ये. म्हणजे ही जी रेग आपली मुंडेची आहे त्याला हा काटकोनात पट्टी लावायची किंवा कोण मापक असतो आपला त्रिकोण कंपासातला ते घेतलं तरी चालेल आणि काटकोनामध्ये हे कटिंग करायचं. आता असे पण प्रश्न उभे राहतात की इथं मग 1.5 इंच आपल्या गळाची उंची कमी होईल. तर अजिबात उंची कमी होत नाही गळ्याची. कारण आता इथून इथे आपण हा गळा जोडला तर आपली पायपिंगची टीप आपली इथून जोडणार आहोत आपण, पट्टी इथून जोडणार आहे. तर इथं 1.5 इंच वाढलं जातं. जरी इथं कमी केलं तरी बघा आता इथून मी मोजून दाखवते तर बरोबर 10 इंचाचा गळा तयार होतो आपला. त्यामुळे अजिबात ही या पद्धतीने तुम्ही शोल्डर स्लोप दिला गळ्याच्या बाजूने तर गळा तर फिट्ट बसणारच आहे, मुंडा तर उतरणारच नाही, शिवाय गळा सुद्धा तुमचा कमी होणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, अगदी व्यवस्थित परफेक्ट तुमचा ब्लाउज शोल्डर मध्ये बसेल. आणि याच्या पुढे आता तुम्ही 4 टक्स, कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस कट कोणताही पुढचा पार्ट तुम्ही शिवू शकता. फक्त बॅक साईडची कटिंग तुमची परफेक्ट आली की तुमचा ब्लाउज परफेक्ट येणार आहे. तर जसं तुम्हाला शिकलेला असाल तुम्ही 4 टक्सची कटिंग किंवा कटोरीची कटिंग किंवा प्रिन्सेस कटची ती कटिंग तुम्ही याच्या हाच कागद छापून घ्यायचंय पुढच्या साईडसाठी आणि या भागामध्ये तुम्हाला ते कस्टमाइज करायचंय. 4 टक्स असेल तर 4 टक्स, कटोरी असेल तर कटोरी. चला तर मग हे खूप महत्वाचं आहे म्हणून मी एवढंच तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्हाला पुढचे पार्ट सुद्धा बघायचे असतील कटिंगचे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला पुढची सुद्धा कटिंग दाखवेन. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आता हे इथंच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.